नमस्ते. हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठोंबरे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहे ब्रेन रॉट किंवा ब्रेन फॉग. म्हणजे आज मोबाईलच्या अतिवापरामुळे जी समस्या निर्माण होणार आहे ती किती गंभीर समस्या आहे याबद्दल आपण पाहणार आहोत की आपला मेंदू किती महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण जन्माला आल्यापासून ते पहिल्या 1 वर्षाच्या आत आपला मेंदू हा सर्वसाधारणपणे दुप्पटीनं त्याची वाढ होत असते. पहिल्या 5 वर्षांमध्ये पूर्णपणे 90% मेंदूची वाढ होत असते. आपण निगेटिव्ह विचार करणं, पॉझिटिव्ह विचार करणं, प्रॉब्लेम सोडवणं इत्यादी गोष्टी आपण पहिल्या या 0 ते 5 वर्षापर्यंत शिकत असतो. पहिल्या 1 वर्षामध्ये पहिली गोष्ट म्हणजे मेंदूची दुप्पट वाढ होत असते. दुसरी गोष्ट पहिल्या 3 वर्षामध्ये 80% मेंदूची वाढ होते आणि 5 वर्षामध्ये 90% मेंदूची वाढ होत असते. प्रत्येक सेकंदाला 1 मिलियन न्यूरॉन्स आपले तयार होत असतात, डेव्हलप होत असतात आणि याच्या माध्यमातून आपण भाषा आणि प्रॉब्लेम सोडवणे इत्यादी आपण शिकत असतो. 1 वर्षामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे लहान बाळाला स्पर्श जाणवणं आणि त्या स्पर्शाच्या माध्यमातून बाळ शिकत असतं. 2 वर्षापर्यंतच्या बाळाला भाषा शिकणं, लक्षात ठेवणं या सगळ्या गोष्टी होत असतात आणि 3 वर्षापर्यंत आपल्या डोक्यातल्या काही संकल्पना किंवा शब्द आणि लक्षात ठेवणं इत्यादी गोष्टी घडत असतात. आणि 4 ते 5 वर्षामध्ये आपल्याला शाळेत जाण्यासाठी जे स्किल तयार लागतं ते तयार होत असतं व जगाशी आपण जोडण्यासाठी, सोशल मीडिया जोडण्यासाठी आपण तयार होत असतो. इत्यादी सगळ्या गोष्टी आपल्या वयाच्या 5 वर्षापर्यंत होत असतात. या आपण वयामध्ये जर आपण आपल्या लहान मुलांना जर मोबाईल अतिवापरात दिला, सातत्यानं मूल जर मोबाईलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत राहिलं तर मुलाची विचार करण्याची क्षमता कमी होते, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, त्याला कुठल्याही गोष्टीचा लगेच कंटाळा येतो, लक्षात कुठल्याही गोष्टी राहत नाहीत आणि सतत त्यानं मोबाईल आपल्याला पाहावं असं वाटत असतं. त्याचं अटेन्शन कुठल्याही गोष्टीमध्ये होत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये इंटरकनेक्शन म्हणजे एकमेकांच्या मध्ये बोलण्याची आपल्याला उत्साह राहत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे चिडचिडापणा येत राहतो. इत्यादी लक्षणं जर निर्माण व्हायला लागली तर त्याचा अर्थ आपण समजावा की आपल्या बाळाचा मेंदू बरोबर काम करत नाही. ही लक्षणं आपण जाणून घेऊन योग्य वेळी आपण सावध होणं गरजेचं आहे. जर मेंदू जर निष्काम व्हायला लागला, ब्रेन रॉट व्हायला लागला, म्हणजे ज्या पद्धतीनं आपला बटाटा कुजतो आणि बटाटा कुजल्यानंतर तो निकाम होत जातो, तशा पद्धतीनं आपण अशा लहान मुलांच्या मध्ये मोबाईलचा अतिवापरामुळे तिथीच गोष्ट पुन्हा पुन्हा बघण्यामुळे किंवा छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळणाऱ्या त्या गोष्टी बघण्यामुळे त्या मेंदूवर ज्यादा लोड देण्यामुळे या सगळ्या गोष्टी होत राहतात. त्यामुळे याची आपण काळजी घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. जर मोबाईलचा जास्त वापर झाला तर त्यामुळं काय होतं पहा. पहिली गोष्ट म्हणजे डोक्यामध्ये निगेटिव्ह तयार होतो. दुसरी गोष्ट म्हणजे मेंदूला चालना मिळत नाही, मेंदू तात्काळ दमतो, मेंदूस विश्रांती मिळत नाही, नवीन एखादी गोष्ट शिकण्याची आपल्याकडे प्रेरणा राहत नाही आणि एकूणच मूल डल होत जातं. सातत्यानं मोबाईलशी कॉन्टॅक्ट राहावं असं वाटतं. मोबाईल नसेल तर त्यामध्ये चिडचिडपणा येतो आणि वेड्यासारखे ॲक्शन करत राहतात आणि अशा पद्धतीनं ॲक्शन निर्माण व्हायला लागल्या तर मग मुलांमध्ये ब्रेन रॉट किंवा ब्रेन फॉग निर्माण व्हायला लागलाय. आपण गोष्ट लक्षात घ्यायला हवी आणि त्यावर आपण ॲक्शन घ्यायला हवी. यापासून धोका काय निर्माण होतो म्हणजे आपण कोणतीही जबाबदारी पेलण्यासारखी मुलाची अवस्था निर्माण होत नाही. जीवनात यशस्वी व्हायला पाहिजे त्यासाठी आपल्याला आपले विचार करणे, त्या विचारांच्यावर प्रश्नांच्यावर उत्तर शोधून काढणे, आपला आपण त्याचा मार्ग काढणे इत्यादी गोष्टीसाठी मूल तयार होत नाही. तत्काळ विचार करून तेवढ्या गोष्टीच पुरताच आनंद घेतला जातो. त्यामुळे मुलांच्या मध्ये एकूणच स्मरणशक्ती कमी होते, भावनाची अभिव्यक्ती कमी होते. मूल हे भावना शून्य व्हायला लागतं, ते एकलकोंडी व्हायला लागतं, ते समाजाशी पण जोडलं जात नाही. आपल्याला खऱ्या अर्थानं आपलं जीवन सार्थक करायचं असेल तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष या गोष्टी आपल्याला आपल्या जीवनामध्ये यशस्वी करण्यासाठी लागतात. जर मुलाच्या इथूनच जर बुद्धी क्षमता जर खुंटली तर या सगळ्या गोष्टीपासून मूल अलिप्त राहतं आणि मूल समाजामध्ये पुढे जगण्यासाठी किंवा सक्षम होण्यासाठी तयार होत नाही. हे पहा, आपल्याला जर जन्मताच एखादं मूल व्यंग असेल तर त्याला सांभाळणं फार कठीण असतं आणि मूल चांगल्या जन्माला आले असताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये जर कृत्रिमरित्या जर बौद्धिक क्षमता त्याची कमी करून त्याला आयुष्यातून आपण बाद करत असतो
आपल्या मुलांचं जीवन सक्षम आणि चांगलं होण्यासाठी या गोष्टीपासून आपण परावृत्त व्हायला हवं. मग यासाठी नेमकं आपल्याला काय करायला हवं? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण यासाठी मुलांना मर्यादित स्वरूपामध्ये मोबाईल वापरायला दिला पाहिजे. पहिल्या 5 वर्षामध्ये मोबाईल लहान मुलाला अजिबात वापरायला द्यायला नको, कारण हीच अवस्था अशी आहे की मेंदूची वाढ होत असते. दुसरी गोष्ट म्हणजे याला अभ्यासामध्ये लक्ष घालायला हवं. त्याच्याबरोबर आपण आजोबा आजी ही सामाजिक व्यवस्था आहे, या सामाजिक व्यवस्थेच्या माध्यमातून मुलाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट असला पाहिजे, आई वडिलांशी कॉन्टॅक्ट असला पाहिजे आणि त्यामुळं मुलाला आई वडील, आजोबा आजी आणि इतर समाजाबरोबर सुद्धा त्याला इंटरॅक्शन आपण करायला शिकवलं पाहिजे. झोप योग्य प्रमाणामध्ये द्यायला पाहिजे. त्यानं व्यायाम करायला हवे, म्हणजे बाहेर आपण खेळलं पाहिजे आणि खेळण्याच्या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टी शिकायला हव्या. आपला संस्कृती ही योग संस्कृती आहे. योगिक जीवन म्हणजे त्यासाठी आपण मुलांना त्राटक, प्राणायाम, कपालभाती, कुंभक इत्यादी गोष्टी आपण शिकवायला हव्या. या जर हळूहळू शिकायला लागलं किंवा आपण सुद्धा या मोबाईलपासून अलिप्त राहायला पाहिजे आणि या योगिक गोष्टी सर्व करायला पाहिजेत. जर आपण अशा पद्धतीनं योगाचा जर हात धरला तर मेंदू आपला कार्यक्षम राहतो, थकवा त्याचा कमी होतो, श्वसन व्यवस्थित होतं, त्यामुळे आपल्या मेंदूला ऑक्सिजन व्यवस्थित मिळतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या लक्षात व्यवस्थित राहतं. लक्षात व्यवस्थित राहिल्यामुळं एकाग्रता वाढते आणि एकाग्रता वाढल्यामुळं आपल्या मेंदूमधून डोपामाइन रिलीज होतं व ते चांगल्या पद्धतीने कार्य करत असतं. आपल्याला मोबाईल कमी वापरामुळं मोबाईलचं व्यसन कमी होतं आणि व्यसन कमी झाल्यामुळं आपल्याला मनशांती मिळत असते. आपली दुर्बलता योगामुळे कमी होते आणि दुर्बलता कमी झाल्यामुळं आपली प्राणशक्ती वाढते. प्राणशक्ती वाढल्यामुळं आपल्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधान मिळत राहतं. मूल हे वैयक्तिकदृष्ट्या सक्षम होतं आणि समाजामध्ये बाहेर जाऊन आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी, डेव्हलप होण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला जर सक्षम सुदृढ भारत जर तयार करायचा असेल तर त्यासाठी आपली मुलंही सुदृढ, सक्षम, बौद्धिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या सक्षम व्हायला पाहिजेत आणि सक्षम होण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करूया. मुलांना मोबाईलच्या याच्यापासून अलिप्त ठेवूया. योग्य प्रमाणामध्ये त्या मुलांना मोबाईल वापरायला देऊया आणि आपल्या मुलांचं जीवन समृद्ध सुखी करूया. हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.